हॅलो, नमस्कार. मी प्रिया. स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे ना, मी तुम्हाला माझी सर्व घरातील कामं, मुलांकडे लक्ष वगैरे देऊन सर्व घरातील कामं आवरून टेलरिंगचं वगैरे करून पण मी इतर कामांसाठी वेळ कसा काढते ना, म्हणजे हे YouTubeचं झालं किंवा अजून पण मी तुम्हाला मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं बघा, की मी दिवसातून 2 तास म्हणजे एक वेगळं काम करण्यासाठी जाते. तर त्या इतर सर्व कामांसाठी मी कसं मॅनेज करते माझा दिवसभरातील टाइम ना, तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बघा, इथं सकाळचीच वेळ आहे. माझे सर्व टिफिनचं वगैरे आवरून जियांशला आज शाळेत पाठवण्यासाठी त्याची तयारी करून घेतलेली बघा. काव्याची तब्येत काय आज बरोबर नव्हती, म्हणून मी तिला काय शाळेत पाठवलं नव्हतं. मग मी त्याला तयार करून घेतलं पहिल्यांदा. नाश्त्याचं वगैरे सर्वच आवरून झालेलं. झाडू मारण्याचं काम मी मागे ठेवलेलं आज. तर तेच माझं इथं झाडू मारण्याचं काम चालू होतं. झाडू वगैरे मारून घेतलं. सर्व घरातील क्लिनिंगचे वगैरे कपडे वगैरे पण मी धुवून घेतलेले यावेळेला. आणि मला आहे ना, आज जियांशला शाळेत घेऊन मलाच जायचं होतं, कारण आहे ना त्याचे म्हणजे दुसरी जी मुलं जातात ना, ती आज ती व्हॅन नव्हती. मग मलाच त्याला घेऊन जायचं होतं आणि काव्याला पण दवाखान्यात घेऊन जायचं होतं. म्हणून माझी ही सर्व मी अगोदरच कामं आवरून घेतलेली, टिफिनचं वगैरेचे कपडे वगैरे. म्हणून मी झाडू मारण्याचं आजचं काम माझं लेट होतं. झाडू वगैरे मारून घेतलं मी इथं आणि त्यानंतर काव्याला आणि जियांशला घेऊन, काव्याला पण मी घेऊन गेलेली, कारण तिची पण 1-2 कामं होती. जितकी पण काय म्हणजे बरी होती त्यातल्या त्यात, पण तरी पण मी तिला काही शाळेत पाठवलं होतं. अचानक जर शाळेत तब्येत बिघडली तर मग लगेचच घेऊन पण यायला लागेल, म्हणून मग त्याला काही शाळेत पाठवलं नव्हतं. मग तिला दवाखान्यात पण घेऊन जायचं होतं आणि तिचं आहे ना आधार कार्ड अपडेट पण करायचा राहिलेला. मग तो म्हणजे ती असेल ना तेव्हाच तो आधार कार्ड अपडेट होणार होता तिचा, म्हणून मग होतीच घरात. मग तिला पण घेऊन गेलेली आणि जियांशला पण त्याच्या स्कूलमध्ये सोडायला घेऊन गेलेली. बघा, आता जियांशला तरी त्याच्या शाळेत आम्ही सोडून आलेलो आणि इकडे काव्याचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आलेलो बघा. आणि इकडे लाईन तर तुम्ही बघतच असाल. आम्हाला दोघींना बसून जवळजवळ 2-2.5 तास तरी झालेले इथं आणि इतका कंटाळा आलेला ना. पण म्हणजे काव्या घरात होतीच, तर मग आजच हे काम होणार होतं, म्हणून म्हटलं आता जितका जाईल ना वेळ तितका जाऊनच दे, पण आता हे काम केल्याशिवाय तरी घरी जायचं नाही. मग फायनली नंबर आला आमचा. फिंगरप्रिंट्स वगैरे घेऊन, काय ते म्हणजे डोळ्यांची वगैरे ती म्हणजे डोळ्यांचं वगैरे ते हे घेतात बघा, ते घेऊन घेतलं तिचं. आणि मग त्यानंतर फायनली तिचं आधार कार्ड अपडेट झालं पण. आणि त्यानंतर आलेलो घरी यायला जवळजवळ मी 11:30ला घरून निघालेलो. 3:30 4 झालेलं मला घरी यायला. लगेचच मग मी तसंच हातपाय तोंड धुवून घेतलं, एक चहा घेतला आणि लगेचच म्हणजे संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागलेली बघा. तसं पण आहे ना, जर माझी आता आज समजा इथं मी 3-4 तास बाहेर होते, त्याच्यामुळं माझी इतका वेळ मध्येच गेला. पण दररोजच्या वेळात ना मी दुपारची सर्व जेवणं वगैरे आवरून 2 वाजता, मी तुम्हाला नेहमी सांगते बघा, 2 ते 4:30 किंवा 2 ते 4 असा वेळ मी बाहेर जाते काही वेगळ्या कामासाठी. तर तेच काम आज संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी आमची प्रॅक्टिस होती त्या कामाची. 6 ते 8 अशी प्रॅक्टिस होती. तर मला मग त्याच्या अगोदरच म्हणजे तो 6 ते 8 असा आपला जेवण करण्याचा टाइम असतो, रात्रीच्या जेवण करण्याचा. मग तो त्या वेळात मला तिकडे जायचं होतं, म्हणून मग मला यायलाच 3:45 झालेली. मग मी काय केलं, संध्याकाळी जेवणाची तयारी जी आपली 6 ते 8 असते ना, ती मग 4 ते असं म्हणजे 6 वाजेपर्यंत माझं संध्याकाळचं जेवण पण मी आवरून घेतलेलं. इथं लगेचच मी आल्यानंतर, म्हणजे बाहेरून आल्यानंतर लगेचच मी इकडे भाकरींसाठी पाणी म्हणजे पाणी आम्ही पीठ उकडतो, म्हणजे काही जर तसेच मळतात गरम पाण्यामध्ये, पण आम्ही पीठ उकडतो. मग पाणीला उकळ येईपर्यंत मी इकडं संध्याकाळची साफसफाई पण करून घेतली, म्हणजे घर झाडून घेतलं संध्याकाळचं. आणि त्यानंतर मग पाणी उकळ येईपर्यंत ते काम झाल्यानंतर इकडे पाण्याला उकळ आल्यावर पीठ वगैरे उकळवून घेतलं मी आणि लगेचच म्हणजे गरम गरमच पीठ मळून घेतलेलं, कारण आता तरी माझ्याकडे वेळ पण नव्हता इतका, म्हणजे शांततेत आरामात काम करण्या इतका. लगेचच म्हणजे सगळ्या लेडीज वगैरे तिथं जमतात, म्हणून मला लवकरच माझं सर्व आवरून मला जायचं बघा. इथं मी पीठ वगैरे उकडवून मळून वगैरे पण घेऊन घेतलं ते. आणि त्यानंतर गेलेली मी चुलीजवळ भाकरी करण्यासाठी. तिकडं काय मी शूट काय केलं नाही, कारण इतका काय वेळ पण नव्हता. शूट करायला गेले तर माझी 10-15 मिनिटं ते शूट करण्यातच जातं. भाकरी वगैरे करूनच आलेली आणि त्यानंतर हे परत शूट घेतलेलं बघा. भाकरी या वेळेला माझ्या भाकरी झालेल्या पण, आणि तुम्हाला ओट्यावर माझ्या मागे भाकरींची टोपली पण दिसत असेल बघा, मिक्सरच्या बाजूला. आणि मग मी इथं भाजी बनवायला घेतलेली. इथं मला आहे ना आईंनी, मी जेव्हा गेलेली ना बाहेर पनवेलला, तेव्हाच मेथीची भाजी निवडून वगैरे ठेवलेली. मग मला ती फक्त बनवायची होती. घरात वयस्कर माणसं असली ना, की बिरडा निवडायचा झाला किंवा पालेभाज्या साफ करून ठेवायचं झाला किंवा लसूण वगैरे निवडून ठेवायचं झालं ना, तर ही मला आईंची मदत होते, म्हणजे बारीक सारखी कामांची. आता जर मला मेथीची भाजी निवडलेली नसते तर मग मला ती निवडायला पण इतका वेळ गेला, जवळजवळ अर्धा 1 तास तरी मला गेलाच असता, म्हणजे इतकी मेथीची भाजी निवडण्यासाठी. तर असा फायदा असतो वयस्कर माणसं आपल्या घरात असलेली, म्हणजे मोठी माणसं घरात आपली असली
बसलेली, मग लगेचच मी भाजी वगैरे पण बनवून घेतली आणि त्यानंतर गेलेली बघा मी जिथे मी जाते 2 तास वेळ, म्हणजे माझा वेळ मी जिथे घालवते ना तिथे गेलेली. मी तुम्हाला याआधी कधी सांगितलं पण नव्हतं. फायनली मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते मी कुठं जात असते. तर बघा आमच्या गावातील सर्व लेडीजने म्हणजे आमच्यातच आम्ही गणपतीपासून ठरवलेलं की म्हणजे गणपतीमध्ये जेव्हा एकत्र आलेलो ना तेव्हाच आम्ही ठरवलेलं की आपण एक आपल्या म्हणजे आपल्या महिलांचा एक हरिपाठ म्हणजे तयार करायचा, हरिपाठ मंडळ. तर मग तेच आम्ही पक्कच मानावर असं ठरवून जवळजवळ 3 महिने झाले आज आम्ही हरिपाठाची प्रॅक्टिस करतो आणि म्हणजे जो नाचून हरिपाठ करतात ना तो हरिपाठ. आणि आता जवळजवळ आमचे 3 महिन्यात बऱ्यापैकी लेडीज शिकल्यात, म्हणजे इतकं पण नाही पण बऱ्यापैकी शिकल्यात. तेच मी तुम्हाला यापुढे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे बघा. म्हणजे मी ना चांगलं माझ्या मते तरी मला असं वाटतं का चांगलाच आमचा हा प्रयत्न आहे. बघू आता यापुढे भविष्यात अजून चांगली प्रॅक्टिस करून आम्ही अजून चांगला करण्याचा प्रयत्न पण करू. चला तर मग तुम्ही यापुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि यापुढे जी हरिपाठाची क्लिप मी ऍड केली ना ती झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवसाचं पण माझं थोडंसं रुटीन या व्हिडिओमध्ये ऍड केलेलं आहे शेवटी व्हिडिओच्या, ती पण पाहायला विसरू नका. आणि आमची ही प्रॅक्टिस तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. यापुढे मी आता यापुढे काही बोलणार नाही, म्हणजे व्हॉइस ओव्हर नाही, डायरेक्ट तुम्हाला ती हरिपाठाचीच व्हिडिओ यापुढे कनेक्ट होईल. चला तर मग
बघा हरिपाठची प्रॅक्टिस वगैरे करून आल्यानंतर आम्ही त्या रात्रीचं जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हणजे त्यावेळेला मी काही शूटच केलं नाही. डायरेक्ट मग दुसऱ्या दिवशी पण मी संध्याकाळीच शूट केलेलं. बघा जवळजवळ माझी बहुतेक भांडी घासून झालेली. तुम्ही आता खाली मांडणीमध्ये बघत असाल स्टीलची म्हणजे सर्व जी भांडी होती ना दुसरी ती घासून झालेली. आता फक्त हे ॲल्युमिनियमचे डब्बे आणि बाकीची म्हणजे भांडी घासायची होती. तर तीच माझी इथं घासण्याचं काम चालू होतं. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी ना आम्ही म्हणजे मंदिरात जातो. आमच्या गावात जे गावदेवी मंदिर आहे ना तिथे जातो. आणि आता 2-3 दिवसातच आम्हाला म्हणजे एका कार्यक्रमासाठी आम्हाला हरिपाठाची ऑर्डर आलेली. तर तिथेच आम्हाला प्रॅक्टिस करायची होती. सॉरी म्हणजे आम्हाला कार्यक्रम हा करायचा होता हरिपाठाचा. पहिल्यांदाच कुठंतरी बाहेर करायचा होता. तर मग त्याचीच प्रॅक्टिस आम्ही इथं चालू होती आमची त्या दिवशी. तर बघा इथं माझी सर्व भांडी वगैरे घासण्याचंच काम चालू होतं. हा आहे ना 30 डिसेंबरचा दिवशीचा हा व्हिडिओ आहे जो मी भांडी घासण्याचं काम आहे ना माझा तो 30 डिसेंबरच्या दिवशी मी पूर्ण केलेलं. कारण मला नवीन वर्षाची सुरुवात आहे ना म्हणजे असं स्वच्छ घरापासून म्हणजे किचन वगैरे सर्व मला साफ करूनच करायची होती. तर बघा फायनली माझी 31 डिसेंबरला आमच्या गावात कार्यक्रम असतो. त्याच दिवशी आम्हाला हरिपाठ करायचं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी माझी ही सर्व किचनची साफसफाई वगैरे करून झालेली. आणि बघा इतका सर्व राडा होता आमचा त्या दिवशीचा. त्याच दिवशी रात्री 12:30-1 वाजेपर्यंत मी ही सर्व जी घासलेली ना फॅन खाली सुकत ठेवलेली. आणि म्हणजे त्या दिवशी सर्व ही भांडी वगैरे लावूनच 31 डिसेंबरच्या दिवशी माझी पूर्ण साफसफाई करून झालेली. असो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आणि हा हरिपाठ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.